गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात मी सूरज गोळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोत्यांनो, कविता म्हणजे भाषेचं सौंदर्य, भावना, कल्पना, अनुभव व्यक्त करण्याचं एक कलात्मक माध्यम. आणि या कवितेच्या माध्यमातून रसिकांच्या मनाशी नातं जोडणारं, संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असलेलं प्रभावी व्यक्तिमत्व आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपल्या भेटीला आलेलं आहे. त्यांच्या कवितेच्या ओळी आपल्याला वाचून दाखवल्याबरोबरच आपण त्यांना ओळखाल यात दुमतच नाही. दुःख अडवायला उंबर्यासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा. ओळखलात ना श्रोत्यांनो? आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध कवी, गझलकार, लेखक, शिवचरित्र आणि सामाजिक विषयावर प्रकाश टाकणारे व्याख्याते श्री अनंत विठ्ठल राऊत, जे बाळापूर तालुक्यातीलच आपल्या व्याळा या गावातील रहिवासी आहेत. त्यांनी अनेक राज्यस्तरीय काव्यस्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा गाजवल्या आहेत आणि ते अनेक पुरस्कारांचे मानकरीसुद्धा ठरले आहेत. तर श्रोत्यांनो, आपण उत्सुक असाल तर राऊत साहेब, आपल्या श्रोत्यांना आपला जीवन प्रवास आपण कशा पद्धतीने रेखाटला, म्हणजे आपलं बालपण कुठे गेलं, आपलं शिक्षण कशा पद्धतीने झालं आणि आपण या साहित्य क्षेत्रामध्ये कसे आलात, थोडक्यात जर आपण एकदा विशद करून सांगितलं. वा, सर्वप्रथम सर्व श्रोत्यांना मनपूर्वक नमस्कार. आणि प्रवास म्हणजे असा काही फार मोठा प्रवास माझा नाही आहे. माझं एक छोटंसं गाव आहे व्याळा नावाचं, बाळापूर तालुक्यामध्ये, अकोला जिल्ह्यामध्ये. आणि त्या शाळेमध्ये लहानपण गेलं माझं. आणि जसं सगळ्या खेड्यातल्या पोरांचं जातं तसंच हसत खेळत बागडत लहानपण गेलं माझं. म्हणजे मी कायम कवितेच्या माध्यमातून रेखाटताना बोलायचो की अक्कण माती चिक्कन माती, मातीत जीव रमायचा, उन्हातानात खेळ सगळे सूर्यच शेवटी दमायचा. अक्कण माती चिक्कन माती, मातीत जीव रमायचा, उन्हातानात खेळ सगळे सूर्यच शेवटी दमायचा. उरात घेऊन स्वप्ने सारी, वादळ शहरी धडकलं, दप्तर पडलं पाठीवरून, कोवळं पाखरू अडकलं. खरं तर हसत खेळत जगत बागडत खेड्यातलं लेकरू जे खऱ्या अर्थानं बाहेर जातं, तशीच परिस्थिती माझी झाली. श्रीमती यशोदाबाई इंगळे विद्यालय व्याळा इथं माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं. नंतर पॉलिटेक्निकला खामगावला गेलो, इंजिनिअरिंग पुण्याला गेलं, एमटेक हैदराबादला केलं. 8 वर्ष मी नोकरी केली. आणि या सगळ्या प्रवासामध्ये लहानपणी 7वीपासनं जी कविता माझ्या आयुष्यात आली, कविता म्हणजे काही माझी दुसरी प्रियशी नाही आहे, माझी प्रियशी हीच आहे, जी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर व्हायरल झाली, महाराष्ट्राच्या काळजात गेली. आणि त्या कवितेनं खऱ्या अर्थानं एका खेड्यातल्या पोराला आज महाराष्ट्राच्या पटलावर, साहित्य पटलावर एक नाव मिळवून दिलेलं आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा फेम म्हणून ओळखलं जातं, त्या कवितेच्या माध्यमातून आपल्याला ओळखलं जातं. राऊत साहेब, आपण बघतोय की कविता ह्या अनेक प्रकारच्या असतात. त्या मग अभंग असतील, ओवी असतील, गझल असतील, पोवाडा असतील, काही आधुनिक कविता असतील. बरोबर. आणि प्रत्येक कवी वर कुठल्या ना कुठल्या साहित्यिकाचा किंवा कवीचा प्रभाव असतो. बरोबर आहे. आपल्यावरती पण कुठल्या ना कुठल्या कवीचा किंवा साहित्यिकाचा प्रभाव असेल. आपण कशा पद्धतीने या क्षेत्राकडे वळलात, म्हणजे त्या प्रभावाने आपल्याला कशा पद्धतीने ते ओढून नेलंय? खरं तर प्रभाव म्हणजे कुठल्या एका कवीचा, खरं सांगायचं झालं तर कुठल्या एका कवीचा प्रभाव पडला नाही. परंतु आपण आता जसं मराठी, हिंदी, इंग्रजी हे विषय माझे फार आवडीचे. त्याच्यात मराठीच्या कविता, हिंदीच्या कविता सगळ्या मी पाठ करून टाकायचो. का तर मला 7वीत 8वीत असताना 10वीच्या वर्गावर कविता म्हणायला फक्त पाठवायचे सर. त्याच्यामुळे त्या कवितांशी एक नाळ जुळली. बरं, ती नाळ कशी जुळली तर माझ्या घरी माझी आई शेतातनं आल्यानंतर मला कविता ऐकवायची माझ्याच पुस्तकातल्या. म्हणजे माझ्या आईनं म्हटलेल्या कविता अजूनही मला आठवतात. तीच चाल. माझ्या आईनं ती कुठून आणली मला माहीत नाही, किंवा तिनं कोणाची ऐकली माहीत नाही. परंतु ज्या बहिणाबाईच्या कविता असतील किंवा मराठीच्या भाषेतल्या, किंवा निजवते भुक्या पोटी तिले रात म्हणून आई, आखडला दानासाठी त्याले हात म्हणून आई, धावा ऐकून आडला त्याले पाय म्हणून आई, दुधावर आली बुरी तिले साय म्हणून आई, जिची गेली माया सारी तिले माय म्हणून आई, इमानाले इसरला त्याले नेक म्हणून आई, माय बापाले भुलला त्याले लेक म्हणून आई. ही माझ्या आईनं मला अशी कविता ऐकवलेली आहे. बाळ कुणी संध्याकाळी रमे गुणी, खेळ तसे बाळ अंगणी हवे तसे. आता ही कविता पूर्ण माझ्या पाठ आहे, आपल्याकडे वेळ नाही. तर ह्या कविता आईकडनं मी ऐकायचो. माझ्या आईचा आवाज गोड आहे. माझी आई काही फार मोठी गायक नाही, माझी आई काही फार मोठी कवयित्री नाही, परंतु तिच्या या संसाराच्या रहाट गाडग्यामध्ये जगताना ज्या कविता माझ्यापर्यंत आल्या, मग आपले विठ्ठल वाघ असतील, वाघ सरांच्या कविता, पुस्तकातल्या सगळ्या कविता, कबीर, तुकोबा, ज्ञानोबा हे सगळे कवीच आहेत. यांच्या कविता, तुकडोजी महाराजांच्या सानिध्यात येण्याचा मला म्हणजे
लहानपण जसं तुकडोजी महाराजांच्या सानिध्यात गेलं तर त्यांचे भजनं त्याचा पण फार मोठा प्रभाव झाला. म्हणजे आज जर माझ्या कवितांमध्ये कुठंतरी सेक्युलरिझम असेल तर ते तुकडोजी महाराजांचा सुद्धा प्रभाव आहे, वारकरी संप्रदायाचा आधीचा प्रभाव आहे. तर मला असं वाटतं की बा सगळ्यांचा एकत्रित परिणाम हा हळूहळू मला लिहिण्यासाठी प्रेरणा देत गेला. पण आपण बघतोय की तुम्ही सायन्स ग्रॅज्युएट आहे, म्हणजे इंजिनिअरिंग झालं, पण ही तुम्हाला कवितेची गोडी काही त्या मार्गाने जाऊ नाही दिला आपल्याला, कारण तुम्ही 8 वर्ष नोकरी सुद्धा केली आहे म्हणता, पण परत तुम्हाला याच गोडीने वापस आणलं आणि सर्वदूर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध सुद्धा आपण झालेले आहात. तुम्ही बऱ्याचदा व्याख्यानं करता, त्याच्यामध्ये मी पण सुद्धा तुम्हाला काही ऐकलंय कुठे की आई वडिलांचा सांभाळ करा, एक तरी मित्र जपा, आपण नेहमी आवर्जून सांगता. यामागचा नेमका आशय काय असतो? नाही, खरं आहे ना साहेब. ते म्हणजे या जगामध्ये देवळातला देव, मशिदीतला अल्ला, चर्चमधला येशू, विहारामध्ये बुद्ध खऱ्या अर्थानं आज सापडत नाही. बरोबर आहे का? ज्याचे त्याच्या आपापल्या उपासना करण्याच्या पद्धती आहेत. पण मला असं वाटतं की बा आपल्या घरी जर जिवंत देव आहेत, आई वडील आपले 32 कॅरेट सोन्यापेक्षा शुद्ध, सोनं हे 24 कॅरेटच असते, पण मला असं वाटतं 32 कॅरेट सोन्यापेक्षा शुद्ध आपल्यावर प्रेम करणारे मायबाप असतात. माझ्या कविता महाराष्ट्रभर साहेब व्हायरल झाल्या, पण जी कविता म्हणजे जेवढ्या कविता व्हायरल झाल्या माझ्या घरी मी माझ्या आईला ऐकवतो, तिला जर आवडल्या तर महाराष्ट्रभर रिलीज करतो. सगळ्या कविता बऱ्यापैकी माझ्या आईनं ग्रीन सिग्नल देऊन पुढे पाठवलेल्या आहेत. बरोबर आहे का? म्हणून मला असं वाटतं आपल्याला या जगातून जाण्यासाठी शेकडो मार्ग आहेत, पण जगात येण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे आईचा गर्भ. आणि या पृथ्वीच्या जन्माचा सिद्धांत, पृथ्वीचा वेळ, टायमिंग कुणालाच माहिती नाही. बरोबर आहे? माणसाचं आयुष्य क्षणाच आहे, पाण्याच्या बुडबुड्यासारखं. परंतु आणि माणूस मेल्यानंतर जातो कुठं, प्रत्येक धर्मानं वेगळं सांगितलेलं आहे. आजही त्याच्यावर उत्तर स्पेसिफिक नाही, अनुत्तरित आहेत सगळे. परंतु काही का असे ना, आपण जन्म घेतला ना, आपण हा निसर्ग बघतोय एकमेकासोबत. आज मी तुमच्यासमोर बसलेलो आहे, हे कशामुळं? 2 माणसांमुळं, आई आणि वडील. मला असं वाटतं की त्याच्या पलीकडे सध्या तरी देव नाही. आणि मैत्रीचं जर म्हणत असाल तर मी माणसांमध्ये, मित्रांमध्ये राहणारा माणूस आहे. लोक म्हणतात ना की बा आयुष्यात कामं करत राहावी, सोबत आपुलकीची 2-4 माणसं जुळत राहावी, पण माझं थोडंसं वेगळं आहे. आयुष्यात माणसानं कामं करत राहावी, सोबत आपुलकीची 2-4 माणसं जुळत राहावी, पण कामं करताना माणसं जोडण्याची कला मला कधी जमलीच नाही. म्हणून मी माणसंच जोडत राहिलो आणि सोबत 2-4 कामं करत राहिलो. खरं तर माझं जगणं हे आहे. मग 100 मित्र असल्यापेक्षा ज्या मित्रापुढे आपण काहीतरी व्यक्त होऊ शकतो, मी काहीतरी गुन्हा केला हे सुद्धा एखाद्या मित्राला सांगू शकतो, असा मित्र असला पाहिजे. मित्र काही फक्त पार्ट्या करायला, दारू प्यायला नसतात. मित्र हे तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या घराची जबाबदारी सुद्धा पार पडू शकतात. असे मित्र समाजात असणं गरजेचं आहे साहेब. बरोबर. प्रत्येक कवीचं स्वप्न असतं की आपण लिहिलेल्या कविता ह्या पाठ्यपुस्तकामध्ये याव्या आणि ते मुलांनी गुणगुणाव्यात. आपण पण स्वप्न पाहिलं असेल असं, आणि ते स्वप्न सत्यात सुद्धा उतरलेलं आहे. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा ही कविता पुणे विद्यापीठाच्या BA प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झालेली आहे. तर ही जी कविता आहे ही फारच लोकप्रिय झालेली आहे. तर ही जेव्हा ती समाविष्ट झाली होती, ते पण पुणे विद्यापीठाच्या BAच्या प्रथम वर्षाला, तेव्हा तुमच्या मनामध्ये काय कुतूहल निर्माण झालं? नाही, मला फार आनंद झाला त्या कवितेचा. म्हणजे खरं तर मला वाटायचं की बालभारतीमध्ये आली पाहिजे. माझी इच्छा आहे, आता अजूनही ती इच्छाच आहे, भविष्यात बघू. बरोबर. खरं तर त्यासाठी मी कधी कोणाची उंबरठी झिजवली नाही, कोणाला गुड मॉर्निंग केलं नाही. परंतु ती कविता बालभारतीमध्ये न येता पुणे विद्यापीठाला लागली तर ती एक समाधान आहे आपल्याला फार मोठं. खरं तर ती कविता सिलेबसला लागायच्या आधी त्याची एक प्रोसेस आहे. बरोबर आहे का? की ती कविता पुस्तकात पाहिजे वगैरे. माझ्याकडं पुस्तक नाही आहे, माझं पुस्तक नसताना ती कविता सिलेबसला लागलेली आहे. आणि मला ज्यावेळेस डॉक्टर सांगळे साहेब, ते संपादक आहेत त्या पुस्तकाचे मला वाटतं, आणि त्यांनी मला ती कविता मागून घेतली. त्याला खूप दिवस झाले, मग मी ते विसरलो की बा त्यांनी कविता माझ्याकडनं मागून घेतली. मला माहीतच नाही माझी कविता अभ्यासक्रमाला लागली. तिकडे त्या कर्नाटकमध्ये बेळगावला बाबासाहेब सौदागर हे बोलता बोलले कार्यक्रमामध्ये की आज म्हणे माझे गाणेसुद्धा कविता म्हणून लोक ॲक्सेप्ट करायला लागलेले आहेत आता या वयामध्ये. म्हणे एवढं मी लिहिल्यानंतर आता माझी कविता अनंत राऊतांसोबत म्हणे पुस्तकात लागलेली आहे सिलेबसला पुणे विद्यापीठाला. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, मी त्यांना विचारलं, त्यांनी मग मला तो फोटो पाठवला. त्यावेळेस लक्षात आलं, मला आनंद झाला खरं तर की आपली कविता पुस्तकात. पण त्या दिवशी मला फार आनंद होईल की ज्या दिवशी माझी कविता ही माझ्या शाळेत माझ्या गावातली पोरं वाचतील, अभ्यासतील आणि माझेच शिक्षक त्यांना शिकवतील. बरोबर. मला वाटतं ही कविता आपल्या श्रोत्यांसाठी आपण म्हणून दाखवली तर निश्चितच श्रोते आतुरतेने वाट बघतात या कवितेची. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू
मित्र कर, एक तू मित्र कर, आरशा सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. काउगा हिंडतो देव शोधायला, काउगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. मैत्री चाटते गाय होऊन मना, मैत्री चाटते गाय होऊन मना, जाबिलग तू तिला, जाबिलग तू तिला, वासरा सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. जाळताना मला, खरं तर प्रत्येक वळणावर वेगवेगळे कडवे याच्यामध्ये ॲड झाले, परंतु आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे. पण मी आता ते म्हणजे हिंदीमध्ये खऱ्या अर्थानं ट्रान्सलेट करणारच आहे, तर त्याच्या 2 ओळीसुद्धा ऐकवणं गरजेचं आहे. दर्द की राह में दहलीजों की तरह, दोस्ती धूप में बादलों की तरह, इन नकाबों से बाहर निकल के मिलो, इन नकाबों से बाहर निकल के मिलो, दोस्तों से मिलो दोस्तों की तरह, दोस्ती धूप में बादलों की तरह. दुःख आडवा माटे उंबराना येऊ, गुजराती. दुःख आडवा माटे उंबराना येऊ, मित्र वणवा माछे गारवाना येऊ, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. जाळताना मला, शेवट ते दक्षिणेकडं पाय करा आणि उत्तरेकडं पाय करा, मैत्रीपेक्षा मोठी गोष्ट नाही साहेब. एक छोटासा मला मेसेज आला होता, एवढा व्हायरल केला साहेब तो लोकांनी की घर में आग लग गई, सब जल गया, सब रिश्तेदार आए, चाहने वाले आए, चर्चा करके चले गए, पूछताछ करके चले गए, बस एक दोस्त आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा है, मैंने कहा अबे सब कुछ जल गया, बस मैं बचा हूँ, बाकी बचा ही क्या है, तो उसने गले लगा कर कहा अबे पगले फिर जला ही क्या है. जाळताना मला देह ठेवा असा, जाळताना मला देह ठेवा असा, हात खांद्यावरी, हात खांद्यावरी टाकल्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, गारव्या सारखा, गारव्या सारखा. अप्रतिम. धन्यवाद राऊत साहेब, अप्रतिम. अगदी मला वाटतं श्रोते सुद्धा, मला वाटतं तिथं ऐकत असतील, तिथून सुद्धा ताड्या वाजवत असतील आपल्यासाठी. राऊत साहेब, आपण बघतोय की कविता वाचायला फार सोपी असतं, मात्र अंतर्मनातील जो काही भाव असतो तो कागदावरती किंवा प्रत्येकाच्या मनात उमटवणं फार कठीण असतं. खरं आहे. कारण आपण बघतोय की कविता जीवनातील विविध पैलूंना उलगडून सांगतं, मनुष्याचा आनंद असेल, दुःख असेल, या भावनांची जाणीव सुद्धा करून देतं. कविता करणं तसं सोपं आहे, परंतु ती मनाला स्पर्श करेल, हृदयाला स्पर्श करेल आणि दाद मिळवेल अशी कविता फारच कमी आपल्याला ऐकायला मिळतं. तर ही जी दाद मिळवणाऱ्या आपल्या कविता आहेत ह्या सुचतात कशा का आपल्याला? म्हणजे आपण नाही, खरं तर कविता दाद कधी मिळवून जाते सर. मला बऱ्याच जणांनी विचारलं तुमच्या कविता व्हायरल होतात बा, बरोबर आहे का? तर व्हायरल होण्यासाठी समाजाला कळेल अशा भाषेत लिहिणं गरजेचं आहे, समाजाच्या मनातलं लिहिणं गरजेचं आहे. आपली कविता प्रत्येकाला वाटलं पाहिजे आपली आहे. जोपर्यंत कवितेला वेदनेची झाल्लर नसते, उगच टलाटव मला लावून जमत नाही, उगच क्रिटिकल लिहून म्हणजे शब्द कुठंतरी किचकट वापरायचे म्हणजे डोळ्याचा चक्षू करून फायदा नाही.
आणि तिसरी गोष्ट म्हणजे की आशय घनता आणि आपला अनुभव, आपलं चिंतन त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. काही काही गोष्टी सामान्य असतात. तुकोबा, ज्ञानोबा, कबीर यांना खूप क्रिटिकल लिहिता आलं असतं, पण त्यांनी किचकट लिहिलं नाही. मला असं वाटतं साधं लिहिणं फार कठीण आहे. मग साधं लिहिलं पाहिजे, लोकांच्या भाषेत लिहिलं पाहिजे आणि युनिव्हर्सल लिहिलं पाहिजे. माझ्या वेदना जर लोकांना आपल्या वाटत नसतील तर त्याला काही नाही. मग समजा एखाद्या वेळेस मी लिहितो, आता मी मध्ये लिहिलं होतं की बा कैकदा डोळे हजारो याच साठी वाहिले, उत्तरे होती तरी ही प्रश्न प्रश्नच राहिले, नेमका नव्हता पुरावा उरले शेवट थांबणे, अर्थ मी बंदिस्त ओल्या मनगटावर पाहिले. एखादा समीक्षक म्हणेल वा वा सुंदर आहे, क्या बात आहे, पण मला नाही आवडत ते. माझं असून सुद्धा मी त्याला खऱ्या अर्थानं मार्ग पूर्ण देणार नाही. मला थेट पाहिजे. डोळे शिवण्यासाठी त्याला धागा भेटत नाही, आभाळाला रडण्यासाठी जागा भेटत नाही. ऐकायाला नवते कोणी, दाटून आल्यावरती काय फायदा शब्दांचे त्या श्रू झाल्यावरती. मला असं वाटतं लिखाण असं असलं पाहिजे. बरोबर. थेट समोर त्याला भेटलं पाहिजे. तुम्ही एक बाबासाहेब आंबेडकरांवरची पण एक कविता केलेली आहे, बा भीमा. ती पण आपण थोडं व्यक्त करून दाखवली. वा वा वा. खरं तर ती मोठी कविता आहे, परंतु बाबासाहेबांचं मी त्यांची माझी आत्मकथा पुस्तक आहे. बरंच मी बाबासाहेबांबद्दल वाचलेलं होतं, पण असं ठळकमध्ये मला असं वाटलं की बाबासाहेबांना आपण शांततेत वाचायला घ्यावं. आणि ते पहिलंच पुस्तक माझ्या हाती लागलं आणि ते पुस्तक वाचताना 2-3 ठिकाणी माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे बरेचसे संदर्भ त्याच्यामध्ये असे आहेत. मग मला असं इतकं आतून गलबलून आलो मी. मला असं वाटलं की आपल्या लेखणीतनं या महामानवाबद्दल 2-4 शब्द साडू नये. बरोबर आहे का? म्हणजे बाबासाहेब हे त्या साहित्यात मावणारे नाहीतच, परंतु तरीसुद्धा ती एक वंदना. माझ्या त्यात काही विद्रोह नाही, माझ्या बाकीच्या कवितांसारखं त्याचं काही फार उद्दिष्ट नाही आहे. या कवितेतनं फक्त बाबासाहेबांबद्दलची माझ्या मनात जी कृतज्ञता आलेली आहे ती व्यक्त करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. सगळं त्याच्यातलं घेत नाही, पण वेशीवरल्या पाचोळ्यातून, वेशीवरल्या पाचोळ्यातून मशाल पेटवली, बाभीमा लेकरांसाठी तू हयात घालवली, गावाने वेशीला केलेले वंदन होता तू, अजूनही दरवळ आहे कुठले चंदन होता तू, येणाऱ्या सगळ्याच पिढ्यांची स्वप्ने वाचवली, बाभीमा लेकरांसाठी तू हयात घालवली, वर्गाच्या बाहेर बसला तरीही शिकलासी, फळ्यावरून अक्षरे उतरली आली तुझी आचरणासी, त्याच अक्षरांवर देशाची, त्याच अक्षरांवर देशाची घटना अवतरली, बाभीमा लेकरांसाठी तू हयात घालवली. आणि याच्यात मी शेवटच्या कडव्यात लिहिलं जे मला पण खूप आतमध्ये स्पर्श करून गेलं. आधी एका स्पर्शामध्ये मी लिहिलंय की भारतरत्न या बहुमानाची उंची वाढवली. खरं तर बाबासाहेबांनी, हिटलर नावाचा माणूस येऊन गेला, 80 लाख लोक मारली त्यानं. बाबासाहेब जन्माला आले, त्यांच्याही पिढ्यावर अन्याय झाला, शस्त्र उचललं नाही, बाबासाहेबांनी लेखणी उचलली. बरोबर. आणि सगळ्या बहुजनांचं, अख्ख्या भारताचंच कल्याण करून गेले. मुले स्वतःची गेली अमुचा बाप तू होताना. 18 लाख लोक होते साहेब, 18 ते 22 लाख त्यांच्या अंतयात्रेला. मोबाईल नाही, व्हॉट्सअप नाही, कुठून आले असतील एवढी लोक. म्हणजे बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं माणसाचं कर्तृत्व त्याच्या अंगावरील वर्दीवरून ठरत नाही, त्याच्या अंतयात्रेला जमलेल्या गर्दीवरून ठरतं. मग त्यांच्या आयुष्यात एवढे संकट आली, स्वतःची लेकरं गेली हो, तरीसुद्धा त्यांनी हे काम बंद नाही केलं. मुले स्वतःची गेली अमुचा बाप तू होताना, जळत राहिला किती र बाबा सूर्य आम्हाला देताना, जाताना तू तुझी लेकरे. सगळ्यात महत्वाचं बाबासाहेबांचं काम. त्यानंतर समाधानी झाले वरती. जाताना तू तुझी लेकरे बुद्धाला सोपवली, बाभीमा लेकरांसाठी तू हयात घालवली. वा, अप्रतिम अशी
तुम्ही संभाजी राजांची गाथा सुद्धा विद्यार्थ्यांना गाऊन दाखवता कवितेच्या माध्यमातून. मला वाटतं श्रोते ही सुद्धा ऐकायला उत्सुक असतील. बरोबर. म्हणजे अभंग लिहिला संभाजी महाराजांवर किंवा 40 दिवस छळ झाला महाराजांचा, महाराज डगमगले नाही. खरं व्यसनी असते तर डगमगले असते. आज छावा चित्रपट पाहून लोकांना असं वाटतं की बा संभाजी महाराज आम्हाला कळले, पण 350 वर्षापासून हा राजा आमच्या काळजावर आहे. जुलुमशाहीचा होता एक काळ, रयतेचा छळ माजलेला, तोडण्याती नाळ अन्यायाची माळ, जन्माला बाळ शंभूराजा. मुघलांची सत्ता माणसांची मंदी, वासनेची धुंदी चढलेली, वाचविल्या माता गुलामास बंदी, नारीला जो बंदी शंभूराजा. संस्कृतचा ग्रंथ बुधभूषण लागतो जनम समजाया, तो नाही का भेद तो नख शिखांत, केला पादाक्रांत ज्ञानमार्ग. कापलेली मान झुकलीच नाही, चालेनाच काही औरंग्याचे, रयतेच्या साठी रक्तात नाहला अजिंक्य जाहला शंभूराजा. लढता लढता संपले जीवन, आयुष्याचे रान शंभूराजा. स्वराज्यासाठीच तन मन धन खरे बलिदान शंभूराजा. मावळ्यांनो आज बाप हा जाणावा, आदर्श मानावा शंभूराजा. काळजात ठेवा धग धगता दिवा, शिवबांचा छावा शंभूराजा. आजही इथल्या शेवट, आजही इथल्या पवित्र मातीत, डोंगर दरीत कडा कपारीत, आजही इथल्या पवित्र मातीत, माणूस जातीत, हरेक जळत्या दिव्याच्या वातीत, मर्दांच्या छातीत शंभूराजा, मर्दांच्या छातीत शंभूराजा. प्रतिम अशी. धन्यवाद. धन्यवाद. काय व्यक्त व्हावं मला सुद्धा कळत नाही. थँक्यू. आणखीन एक तुम्ही ही पण सुद्धा कविता माझ्या ऐकण्यात आली होती की मला वाटतं आई राज आणि बौद्धिकतेने संपन्न व्यक्तिमत्व यावरती तुम्ही माय, शिवराय आणि भीमराय हो 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 ही हो एक कविता केली होती. ते 7वीतल्या पोराला एक शिक्षक प्रश्न विचारतो. 3 प्रश्न खूप सुंदर आहेत साहेब, त्याच्यापेक्षा उत्तर सुंदर आहेत त्याचे. शिक्षकाने प्रश्न केला, देव म्हणजे काय रे, एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे. प्रश्न होता तिसरा तो आगळा न वेगळा, ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे. उत्तर किती सुंदर आहेत बघा. देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं, राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं, ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला आलं नाही, तिथं त्यानं एक शब्द भीमराय लिहिलं, तिथं त्यानं फक्त मग भीमराय लिहिलं. वा, खूपच छान. मला वाटतं वेळसुद्धा झालेला आहे आपल्याला बराच. राऊत साहेब, आपण जाता जाता मला म्हणजे आपल्या श्रोत्यांना हे सांगायला, आपण महाविद्यालय असतील, शालेय विद्यार्थी असतील, यांना करिअर गायडन्स असेल, मोटिवेशनल लेक्चर देता, शिवचरित्रसुद्धा त्यांना अवगत करून देता, तर आकाशवाणीच्या माध्यमातून एक युवांना आपण काय संदेश द्याल? काही नाही, युवकांनी सगळ्यात महत्त्वाचं बिनधास्त जगलं पाहिजे. निर्भीड आणि निश्चिंत जगणाऱ्या व्यक्तीला सगळे मार्ग सापडतात. फक्त काही गोष्टी ठरवून घेणं गरजेचं आहे साहेब, किंवा आपलं पॅशन कुठलं आहे, आपलं प्रोफेशन कुठलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट ठामपणे काळजात त्यांनी कोरून ठेवली पाहिजे, या जगामध्ये मानवतेपेक्षा दुसरा मोठा धर्म नाही, आईवडिलांपेक्षा दुसरे कोणते देव अस्तित्वात नाहीत, या जगाचं अंतिम सत्य हे कुणालाच आजपर्यंत कळलेलं नाही. अज्ञान हेच या जगाचं अंतिम सत्य आहे. त्याच्यामुळं आयुष्य जे आहे ते फार आयुष्याचे अर्थ लावण्यात घालवण्यापेक्षा आयुष्य हे तुम्ही कसं जगता हे फार महत्त्वाचं आहे. अल्टिमेट गोल इज अ सॅटिस्फॅक्शन. सॅटिस्फॅक्शन इज अल्टिमेट गोल. मग समाधानानं तुम्हाला आयुष्याचं शेवटी कॅल्क्युलेशन हे होणार नाही की तुम्ही किती पैसा कमावला, किती गाड्या तुमच्याकडे आहेत, किती लोक तुम्ही जमवले, तुम्ही आयुष्य किती समाधानानं आणि कसे जगले. त्याच्यामुळे निर्भीड आयुष्य जगलं पाहिजे. आपलं करिअर आपल्याला कशात करायचं आहे, काय करायचं आहे, आणि व्हॅल्युएबल वेळ दिला पाहिजे व्हॅल्युएबल ठिकाणी. ब्रँड गोष्टी, जर तुम्ही पिक्चर बघत असाल तर ब्रँड पिक्चर बघा.
पुस्तकं वाचत असाल तर ब्रँड पुस्तकं वाचा, काही ऐकत असाल तर व्हिडिओ ऑडिओ सगळे ब्रँड ऐका. समजा काही लोक म्हणतात मला पिक्चर बघायला आवडतात, मग तुम्ही बघा ना हायेस्ट IMDb रेटिंगचे पिक्चर जगातले. मग त्याच्यात तुम्हाला द शॉशँक रिडेम्पशन येईल, द फॉरेस्ट गंप येईल, द पीसफुल वॉरियर येईल. टॉपचे पिक्चर आहेत. तुम्हाला सस्पेन्स थ्रिलर बघायचे टॉपचेच बघा, रत्सासन बघा, तुम्ही दृश्यम बघा. मग जे काही बघायचं ऐकायचं आहे टॉपचंच ऐकायचं आहे. बरोबर आहे का? विकास दिवेकीर्ती असतील, बरोबर आहे, तुकाराम महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, कबीर आहेत, अमृता प्रीतम आहेत, ही लोकं वाचली पाहिजेत आपण. म्हणजे वाचायला भेटलं तर साधं वाचू नका. का? मला असं वाटतं की बा जे सानिध्य आपलं असतं, ज्या लोकांमध्ये आपण राहतो, जी आपली संगत असते, त्या संगतीचाच परिणाम आपल्यावर होत असतो आणि आपण घडत असतो. म्हणजे मला बरेच जण म्हणतात की बा मग तुम्ही खूप चांगलं लिहिता आणि ताकदीचं लिहिता. मला असं वाटतं आपल्या आधी शेकडो लोक या जगात येऊन गेले आणि ते आता कुठं आहेत? स्मशानभूमीमध्ये. एकतर ते जमिनीत आहेत, एकतर त्यांची राख झालेली आहे, ते हवेत गेलेले आहेत. बरोबर आहे. माणूस मेल्यानंतर त्याला फावड्यानं भरायला लागतं आणि नंतर नदीत नेऊन टाकायला लागतं, काही राहत नाही. भावना जगाच्या, शब्दही जगाचे, माझ्या मनाचे काय आहे. शब्द सगळे जगाचेच आहेत ना साहेब. भावना जगाच्या, शब्दही जगाचे, माझ्या मनाचे काय आहे. आतला प्रवाह सुद्धा माझा नाही, देवा आधीचाच ठेवा माझ्यासाठी. आपलं असं काही नाही. जन्म घेतल्यानंतर मेंदूसुद्धा ॲटोमॅटिक निसर्गानं आपल्याला दिलेला आहे. आपली जी जळणघळण आहे ती समाजानुसार होत असते, परिस्थितीनुसार होत असते. मला असं वाटतं की आपण कुठल्या 10 लोकांमध्ये आहे त्याच्यावर ठरतं की आपले पुढे काय होणार आहे आपण. आणि जी 10 लोक आपण निवडणार आहे ती लोक ब्रँड निवडा. म्हणजे इन द फॉर्म ऑफ त्यांच्याकडे किती पैसा आहे काय हे नाही, मॅच्युरिटी किती आहे, ती लोक मनानं कशी आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचं अवलोकन करत करत खऱ्या अर्थानं माणसानं पुढे गेलं पाहिजे आणि स्वतःही आनंदी राहिलं पाहिजे. काही काही लोक म्हणतात की बा आम्ही बोर होतो एकट्यात म्हणून पिक्चरला जातो. अरे बाबा, तू एकट्यात बोर होतो म्हणजे तू किती बोरिंग पर्सनॅलिटीचा माणूस आहेस. एकट्यात असताना माणूस स्वतःसोबत असतो. मग तू स्वतःच्या कंपनीसोबत जर बोर होत असशील, म्हणून स्वतःसोबत बोर होऊ नये इथपर्यंत तरी स्वतःला आपण ॲक्टिव्ह ठेवलं पाहिजे, स्वतःही हसलं पाहिजे, लोकांना हसवलं पाहिजे. आणि साहेब, चार्ली चॅप्लिन नावाचा माणूस सांगतो ना की बा नथिंग इज परमनंट, नॉट इव्हन युअर सॉरोज. मग माझं हे ऐकणारे जर काही विद्यार्थी असतील की ज्यांना कोणी सोडून गेलेलं असेल, ज्यांना आयुष्यात काही संकट असतील, तर मला असं वाटतं या सगळ्या संकटांच्या छाताडावर उभं राहून आपण खऱ्या अर्थानं आपल्या आनंदाचे मार्ग शोधले पाहिजेत. आनंदाचे मार्ग सापडत नसतील तर आपण नवीन तयार केले पाहिजेत, परंतु आनंदाला पर्याय नाही. बरोबर. तेव्हाच आपण सुखी आणि समाधानी जगू शकतो. मला वाटतं आपल्याही मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला श्रोते जे ऐकत आहेत ते सुद्धा आनंदी झाले असतील आणि समाधानी असतील. आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि अकोला आकाशवाणीला आपला जो एक जीवन प्रवास आहे कशा पद्धतीने रेखाटला, कशा पद्धतीने आपला साहित्य प्रवास हा बहरत गेला आणि कशा पद्धतीने आपण महाराष्ट्रात एका उंचीवरती आपण आलेले आहात. आणि उंची असं काही नाही साहेब, खरं सांगू का, तर हे श्रोत्यांच्याच प्रेमावर सगळं चाललेलं आहे. आणि आजही मला दिसतंय की एक दिवस आपण या जगात असणार नाही आहे. बरोबर आहे का? आपल्यालाही कुठंतरी जाळून टाकणार आहेत, आपली राख होणार आहे. शेवटी अंतिम सत्य हेच आहे की आपलंही काही राहणार नाही. फक्त कुठंतरी आपल्या ओळींनी जगाला समाधान दिलं, कुठल्या एखाद्या मृत्यूच्या दारात असलेल्या माणसाला जर परत आणू शकले, ते ज्या मित्रांना एकमेकांशी बोलण्याची इच्छा होत नाही त्यांच्यात जर इच्छा तयार होत असेल, तर मला असं वाटतं की हे आपल्या लिखाणाचं कर्तव्य आहे. भावना जगाच्या, शब्दही जगाचे, माझ्या मनाचे काय आहे. बरोबर आहे का? तर त्याचप्रमाणे रोज शब्दांची जोडी, वैखरीची मांदी आडी, गोंदले आजन्म कविते मी तुला माझ्या कपाळी, होरपड तगमग लिहा या गर्भ कवितेचा मिळाला, त्यातून जन्मास आले 2 अश्रू एक टाळे. या टाळ्या आणि अश्रूंचा प्रवास करत करत शब्दाची जोडी घेऊन फिरणारा हा फकीर तुमच्या समोर आज तुमच्या या स्टुडिओमध्ये बसलेला आहे, ज्यानं पुरस्काराची कधीच चिंता केली नाही. माझा पुरस्कार तुमच्या चेहऱ्यावर आता मला जे हसू दिसतंय, तुमच्या काळजामध्ये अजून सुद्धा या माणसाला आपण ऐकायला पाहिजे होतं. ही जी भावना आहे ती भावना, हेच माझं यश आहे. पुरस्काराच्या खाली कविता दबली नाही, एक ओळही स्वार्थासाठी निघली नाही, जिचे समीक्षक मातीमधले कष्टकरी, ती कविता माझी फुशारकीवर जगली नाही. नवीन पाऊले माझ्याही वाटेने वळतील, माझ्या इतिहासाची पाने जगाला उद्याच कळतील. आज पोचतो आहे विस्तव छाताडावर, उद्या मशालीसाठी तुम्हा ठिणग्या मिळतील, उद्या मशालीसाठी तुम्हा ठिणग्या मिळतील. धन्यवाद. आणि थांबूया आपण इथे. येस, आपण आलात आणि आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आपले आभार. थँक्यू सर. थँक्यू.